वसई विरार परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथलं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे अत्यावश्यक सेवातल्या वाहनांनाही अडथळे निर्माण झाले होते। या मुसळधार पावसात अनेकांची घरं ही पाण्याखाली गेली आणि आज दिवसभरात वसई विरारमधली परिस्थिती नेमकी कशी होती पाहूयात खास रिपोर्टमधून। वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः ठप्प झालंय। अनेक स्थानकांवरील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे। वसई विरारमध्ये पावसाचा कहर सुरूच असल्याने सगळे रस्ते जलमय झाल्यानं वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। अत्यावश्यक सेवेतील वाहनं देखील येऊ शकत नसल्यानं दूध भाजीपाल्याची टंचाई सुरू झाली आहे। तर वसई पूर्वेतील महावितरणाचं कार्यालय आणि वसाहत पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। वसईच्या दिवाणमान इथे कमरे इतकं पाणी साचल्यानं लोक अक्षरशः होडीचा वापर करत पाण्याचा आनंद लुटतायत। दरम्यान सातिवली रोडही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। तसंच माणिकपूर मैदान पाण्याखाली गेलंय। विरारच्या बोळिंज रोड परिसरात पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। तळमजल्यावरील अर्धी घरं चक्क पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान दीनदयाल नगरमधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय। वसईच्या चिंचपाडा परिसरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गॅस सिलेंडर वाहतूक करणारा ट्रक देखील पाण्यात अडकलाय। अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलाय।